Hello, all NEET UG student. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्या एसएमएल पर्यंत जेएमसीला ॲडमिशन भेटू शकते याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर एसएमएल काय असतो, स्टेट मेरिट लिस्ट. जसे AIR राहते, ऑल इंडिया रँक, म्हणजे काय तुमचा भारतामध्ये कितवा नंबर आहे, तसंच एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे त्याला एसएमएल म्हणतात. फक्त महाराष्ट्र नाही तर अदर राज्याच्या सुद्धा एसएमएल लिस्ट असतो. तर एकंदरीत जर बघायला लागलं तर एसएमएल काय असतो, कशा प्रकारे तयार होतो, कोणकोणते फॅक्टर असतात, याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. जर या वर्षीचा पेपर बघायला गेलं तर थोडंसं केमिस्ट्री टफ होतं आणि फिजिक्स तो टफ असतं. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असा एक अंदाज आहे की थोडासा पेपर टफ गेला आहे. त्यामुळे कसं आहे, जर तुमचे थोडेसे कमी मार्क असेल, ते 538ला आपण यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ धरत आहे, 538पेक्षा थोडे जरी कमी मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगला एसएमएल येऊ शकतो. हे एक आता प्राथमिक अंदाज आहे. एक्झॅक्टली काय एसएमएल येणार आहे हे आपल्याला रिझल्ट म्हणजे एसएमएल लिस्ट आल्यानंतरच समजेल. आता एसएमएल लिस्ट कधी येते, जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करता. ते कधी सुरू होईल, जेव्हा इथून पुढचे एमसीसीची काउन्सिलिंग सुरू होईल त्यानंतरच सुरू होत असते. तर एमसीसीच्या काउन्सिलिंगला अजून 1 महिना लागेल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर पुढच्या महिन्यामध्ये 18 ऑगस्टपर्यंत जवळपास ती काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. त्यानंतरच आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होईल सर्व कोर्सेससाठी, MBBS, BMS, BHMS, BDS या कोर्ससाठी, अशी एक अंदाज आहे. तर एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जर 42 म्हणजे 42 कॉलेज आहेत, त्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत, गेल्या वर्षी 5899 एवढ्या सीट्स होत्या. तर यावर्षी नवीन 50 सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲड झाल्या. तर म्हणजे टोटल सीट्स झाल्यात 5949. त्यापैकी जे आहे 918 ज्या सीट्स आहेत AIQ काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात, म्हणजेच MCCच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केलं जात होतं. आणि उर्वरित जे सीट्स आहेत 5030 या ज्या सीट्स आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या CETच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जात होतं. तर एसएमएल महाराष्ट्राचा काय राहू शकतो याबद्दल आपण एक अंदाज घेणार आहोत. ओपन कॅटेगरीसाठी 3872, EWS कॅटेगरीसाठी 5855, SCBC कॅटेगरीसाठी 5637, OBC कॅटेगरीसाठी 3926, SC कॅटेगरीसाठी 14156, ST कॅटेगरीसाठी 26743, VJ कॅटेगरी 7642, NT1 कॅटेगरी 10769, NT2 कॅटेगरी 4622 आणि NT3 कॅटेगरी 4132. या रेंजमध्ये तुम्हाला जर तुमचा एसएमएल 50 ते 100ने जर जास्त येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेएमसीमध्ये ॲडमिशन भेटू शकते. हे एका प्राथमिक अंदाजे एक्झॅक्टली किती एसएमएलपर्यंत भेटू शकते हे आपल्याला एसएमएल लिस्ट आल्यानंतरच समजेल. एसएमएल लिस्टमध्ये अजून एक असतो, तुमचा कॅटेगरी रँक किती आहे हे पण एक लिहून असते. तर तो पण एक आपण बघूया की किती कॅटेगरी रँक असायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेएमसी भेटायसाठी. EWS कॅटेगरीमध्ये 549, SCBC कॅटेगरीसाठी 739, OBC कॅटेगरीसाठी 11,000, SC कॅटेगरीसाठी 878, ST कॅटेगरीसाठी 482, VJ कॅटेगरीसाठी 164, NT1 कॅटेगरीसाठी 132, NTB कॅटेगरीसाठी म्हणजे NT2 कॅटेगरीसाठी 199, NT3 कॅटेगरीसाठी 167. या जो तुमचा आहे कॅटेगरीमध्ये नंबर असायला पाहिजे. ते एसएमएल लिस्टमध्ये येत असतं. कशा प्रकारे येतं, कशा प्रकारे तयार केलं जातं यावर पूर्ण डिटेलमध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. हा एक्सपेक्टेड एसएमएल आहे, म्हणजे एसएमएलपर्यंत जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेएमसी भेटून जाईल. आता एक्झॅक्टली एसएमएल आपल्याला जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यानंतरच कळून जाईल. तसेच महाराष्ट्रामध्ये बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्रीची काउन्सिलिंग लवकरात लवकर सुरू होईल. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. तसेच जर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. एकंदरीत जर या व्हिडिओ अशाच नवीन नवीन काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुमच्या डाऊटचं नक्की सॉल्व्ह करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट जेएमसीचा एक्सपेक्टेड एसएमएल काय असू शकतो याबद्दल माहिती घेऊन. तर तोपर्यंत बाय.